ग्लोबल फायनान्सकडून जादा परताव्याच्या आमिषानं पश्चिम महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची 280 कोटींची फसवणूक झाली आहे। पोलिसांनी मात्र 12 कोटींची फसवणूक झाल्याबाबतचं आरोपपत्र दाखल केलंय। याबाबत आज कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होती। या प्रकरणाचा तपास समाधानकारक नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी सुनावणीत नोंदवलंय। गरज पडल्यास या प्रकरणावर SIT नेमण्याचे संकेत न्यायालयानं दिले। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची जादा परताव्याच्या आमिषानं ग्लोबल फायनान्स कंपनीकडून फसवणूक झाली आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विश्वास कोळीच्या जामीन अर्जावर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होती। शाहूपुरी पोलीस ठाण्यातील तपासी अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं होतं। त्यापैकी काही अधिकारी या सुनावणीला उपस्थित होते। सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट जयंत बारदसकर यांनी कोळींच्या वतीनं तपासासंदर्भात माहिती सादर केली। दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जिल्हा न्यायालयात 80 कोटींपेक्षा अधिक फसवणुकीची रक्कम नमूद केली आहे। प्रत्यक्षात फसवणुकीचा आकडा 280 कोटींच्या घरात असल्याचं न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं। या पार्श्वभूमीवर न्यायालयानं अधिकाऱ्यांना तपासाबाबतचे तपशील विचारले। त्यावेळी त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही। त्यामुळे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी नाराजी व्यक्त केली। अहवाल वाचू नका, प्रत्यक्षात तपास काय केला ते सांगा, असं त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। गुन्ह्यातील आरोपी किती जणांना अटक केली, कुणाकुणाची मालमत्ता जप्त केली, याबाबत स्पष्ट उत्तर मिळालं नसल्यानं न्यायालयानं तपासातील त्रुटींवरही निर्देश केले। तपास अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। तसंच गरज पडल्यास या प्रकरणाची तपासाची चौकशी करण्यासाठी SIT नेमण्याचे संकेतही न्यायालयानं दिले। तसंच तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पुढील सुनावणीस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले। या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी 9 डिसेंबरला होणार आहे।